अंबरनाथ पश्चिम कृष्णा मैरिज हॉल में पुलिस आयुक्तालय, थाने शहर पुलिस उपायुक्त, परिमंडल 4, उल्लासनगर गणेश उत्सव 2024, श्री गणेश मंडल पदाधिकारी, पुलिस मित्र व शांतता समिति की बैठक का आयोजन श्री आशुतोष डुबरे, पुलिस आयुक्त थाने शहर, सुधाकर पठारे, पुलिस उपायुक्त के अधिकारियों ने कार्यक्रम का मार्गदर्शन किया। गणेश उत्सव आस्था का प्रतीक है, इसमें अपनी अपनी भावनाएं बसी है। जनता को अनुरोध करते हुए सुधाकर पठारे साहब ने गणेश उत्सव के नियम को समझाया कि आम जनता सोशल मीडिया के जरिए से फैलाई गई अफवाहों पर ध्यान न दे और सभी धर्मों के त्योहारों का आदर करे। खास तौर से गणेश उत्सव और ईद मिलादुन नबी का त्यौहार साथ में आ रहा है। आम जनता से अपील करते हुए कहा है कि किसी की भावनाओं को ठेस न पहुंचे। सुधाकर पठारे साहब ने ये मैसेज भी दिया कि हम आपके लिए हैं, इसलिए आप हमारा साथ दें। इस शांतता समिति की बैठक में उल्लासनगर, कल्याण, अंबरनाथ, बदलापुर के वरिष्ठ पुलिस अधिकारी और अंबरनाथ पुलिस स्टेशन के वरिष्ठ जगन्नाथ कडस्कर साहब ने भी अपने विचार जनता के सामने रखे। इस मौके पर अंबरनाथ फायर ब्रिगेड के अधिकारी भगत सोनवणे साहब और इलेक्ट्रिसिटी बोर्ड के अधिकारी और नगर पालिका के सीईओ भी उपस्थित थे। भारत माता की, भारत माता की, आवाज येत नाही। भारत माता की जय हिंद, जय हिंद, जय हिंद। मित्रांनो, या महेश प्रयासाने मिळालेल्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण आज सर्वजण घेत आहोत आणि मग हा उपभोग घेत असताना आपण हा उत्सव साजरा करण्यामागचा उद्देश कधीही विसरता कामा नये आणि तेवढे सुज्ञ आपण सर्वजण आहोत याची मला खात्री आहे। सुपुत्र जागा झाला, आपण आपला घर, संसार, व्यवसाय विसरलो आणि या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येकानं खालचा वाटा उचललाय आणि म्हणून आज आपण स्वतंत्र भारत म्हणून अभिमानाने जगात वावरत आहोत आणि आजच्या घडीला 5 नंबरची अर्थव्यवस्था आहे। जसं हे बॉर्डरवर सुरक्षा सुरू आहे, तशी या देशाची अंतर्गत सुरक्षा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेतून ही पोलीस व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे। ही पोलीस व्यवस्था म्हणजे तुमच्याच गल्लीतून, तुमच्याच गावातून, शहरातून एक परीक्षा पास झालेला तुमचा बांधव 1 वर्षाचं ट्रेनिंग घेऊन, खाकी ड्रेस घालून, शस्त्र चालवायचं ट्रेनिंग घेऊन तुमच्या समोर आजूबाजूला वावरतोय। ज्या क्षणी तुम्ही बॉर्डरवरील किंवा ही अंतर्गत सुरक्षा यंत्रणा यांना सहयोग द्यायचं थांबवाल, त्या क्षणी आपला बांगलादेश आणि श्रीलंका झाल्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही। तुम्ही याची देही, याची डोळा टीव्ही वरती सर्व पाहिलेलं आहे। हे उत्सव साजरे करताना या उत्सवाची पार्श्वभूमी आपण सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे। आताच एका सहकार्याने सांगितलं की 1893 पासून आम्ही हा उत्सव साजरा करतो। बरोबर, ज्या शहरात राहतो ते नंबर महत्त्वाचा अंबरनाथ शहरासाठी 682 400 हा फक्त माइंडमध्ये ठेवा, कारण 101 चा नंबर लावा तर तो जातो उल्हासनगर। बदलापूरला जर काही दुर्घटना झाली तर 690890 म्हणजे 690 890, इकडे 682 482 हे 2 नंबर फक्त लक्षात ठेवा। गणेशोत्सव हा जो येणारा आहे आपल्या 7 तारखेपासून, या निमित्ताने गणेश मंडळाची जी रचना आहे त्याचे जे गणेश मूर्तींची जी सुरक्षा करायची आहे त्यासाठी CCTV स्वयंसेवक नेमणे, महिलांच्यासाठी विभाग नेमणे, स्वतंत्र स्वयंसेवक नेमणे अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर गणेश मूर्तीचे जे पावित्र्य आहे ते राखण्यासाठी प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे आणि गणपतीच्या मिरवणुकांमध्ये कोणी मद्यसेवन करून अश्लील हावभाव करू नये या संदर्भात सांगितलेलं आहे। DJच्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत। एकंदरीतच गणेशोत्सव जो आहे हा स्वरूप जे आहे ते प्रबोधनकारी असावं म्हणून वेगवेगळ्या ज्या समाजाच्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये देखावे असावेत। त्या संदर्भामध्ये जे काय आहे त्या संदर्भामध्ये आपण लोकांनी काय म्हणता येईल संवाद, त्याच्यानंतर काही पोस्टर्स वगैरे अशी लावता येतील का, हेल्पलाईन ठेवता येतील का, अशा प्रकारच्या काही गोष्टी करण्यासाठी सांगितलेल्या आहेत। हा तरुणाईचा
उत्सव आहे आणि तरुणाईच्या उत्सवामध्ये सगळ्यांनी तरुणाई आपली ऊर्जा दाखवलीच पाहिजे. म्हणजे ह्या ऊर्जामध्ये कुठल्याही प्रकारे दारू कुठल्याही प्रकारे येणारी ऊर्जा वापरू नये. तक्रारी तर बऱ्यापैकी एकसारख्याच आहेत, कारण गणेश मंडळाचे कार्यकर्ते दरवेळेला जेव्हा गणेशोत्सव साजरा करतात तेव्हा त्यांना प्रशासनाकडनं अपेक्षा असतात. रस्ते व्यवस्थित असावेत, लाईट असावेत, लाईटचे रिफंड असावे, पोलिसांकडनं सुरक्षा असावी, नियम व्यवस्थित सगळ्यांनी पाळलेले असावे, ध्वनी प्रदूषणाचे जे काही नियम आहेत त्याच्यावर ते प्रत्येकाचे जे आहेत ते साधारणतः तशाच प्रकारचे त्यांच्या मागण्या आहेत आणि एकमेकांशी आम्ही समन्वय साधून अतिशय चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लोकांच्या बरोबर बैठका घेतलेल्या आहेत आणि गणेश मंडळाचे पदाधिकारीसुद्धा पोलिसांना सहकार्य करण्याच्या भूमिकेत दिसून येतात.